रिद्देश मंडप डेकोरेटर्स, अंपायर बिरजू भगत, पिंट्या कुंभार, रोशन कुंभार यांचा देखील आभार मानतोय। या स्पर्धेसाठी ज्याने ज्याने सहकार्य केलं, स्कोरर असेल, राकेश असेल, तुषार असेल यांचा देखील आभार मानतोय। या सगळ्याच मान्यवरांचा आभार। केटी स्पोर्ट्स किशोर रुपांडे यांचा देखील आभार मानतोय। थेट प्रेक्षेपण क्रिक लाईव्ह सचिन मुंडे, सोहेल नाईक यांचा देखील आभार मानतोय। आमचे तिन्ही समालोचक सूर्यकांत गमरे सर असेल किंवा मनोज पाटील सर असेल यांचा देखील आभार मानतोय। आणि या स्पर्धेच्या अगदी बक्षीस वितरण सोहळ्याकडे जातोय। या स्पर्धेमध्ये यस जेवणाची व्यवस्था अगदी आम्हाला हिमांशु पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आले, त्यांचे देखील आभार। निशिकांत तळेगावकर सर यांनी देखील भरपूर योगदान दिलं। तर या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा पारितोषिक जात आहे साई सागर ऐरोली टीमचा दर्शन ठरला आहे बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट। दर्शन प्लीज या मंचावर। आणि मी देण्यासाठी प्रकाश मडवी यांना विनंती करतो की आपलं शुभ हस्ते बेस्ट फिल्डरचा किताब आपण बहाल करावा। दर्शनने वास्तविक पाहता खूप चांगली बॅटिंग केली होती, संपूर्ण स्पर्धेमध्ये चमकदारी कामगिरी केली होती। साई सागर टीमला अगदी पोहोचवलं होतं सुपर 3 मध्ये आणि दर्शन ठरला या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट। लेजंड क्रिकेटर प्रकाश मडवी सरांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक प्रदान केले जाते। तर या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज ज्याने तेज तरार गोलंदाजी केली, संपूर्ण स्पर्धा आपल्या गोलंदाजीच्या जोरावर जिंकून दिले आणि सर्वाधिक विकेट घेण्याचा कारनामा ज्याने केला, मी हिमांशु पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते अगदी एक गोलंदाज आहेत हिमांशु पाटील यांचे शुभ हस्ते दिला जाईल। बेस्ट बॉलरचा किताब ठरतोय जेडी बोनकोडे टीमचा विघ्नेश पाटील। खूप चांगली गोलंदाजी राहिली या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि सध्याच्या हंगामामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स राहिलाय जेडी बोनकोडे टीम कडून। विघ्नेश पाटील हा युवा तेज तरार गोलंदाज, कमी कालावधीमध्ये ज्या खेळाडूने आपल्या खेळाचा ठसा उमटवला, तर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट वेल प्लेड विघ्नेश पाटील। काय गोलंदाजी केली जेडी बोनकोडे टीम, अगदी मोठी नाव बनवती या टीम मध्ये, तरी देखील त्या टीमला अगदी सुपर 3 मध्ये पोहोचवलं। तर या स्पर्धेचा बेस्ट बॅटरचा किताब कन्सिस्टंटली परफॉर्मन्स ज्या टीमचा राहिला आणि तो खेळाडू आहे तर बेस्ट बॅटरचा किताब दिला जातोय खऱ्या अर्थानं एक क्लासिकल फलंदाज म्हणून त्याला संबोधलं जातं। लेदर क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेट मधला एक दर्जेदार खेळाडू आहे जितेश राऊत ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट। मी ते प्रदान करण्यासाठी जयेश म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण ते पारितोषिक प्रदान करावं। फायनलच्या मॅच मध्ये जितेश राऊत अवेलेबल नव्हता आणि तो ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट। चला मॅन ऑफ द सिरीज त्याआधी आपण चला मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द टुर्नामेंट, सर्वाधिक मोठा मान ज्याने बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग या तिन्ही डिपार्टमेंट मध्ये अव्वल दर्जाचा खेळ केलाय, नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर, ग्रामीण क्रिकेट खुल्या गटाचं क्रिकेट ज्याने गाजवलं, कारकिर्दीमधील 2 मोटर बाईक पटकावणारा श्रीकृष्ण दिवा टीमचा एक प्रमुख खेळाडू, नाव आहे गंगाधर इंगोले। मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द होल्ड इव्हेंट गंगाधर इंगोले ठरला। आणि मी सगळ्याच मान्यवरांना विनंती करतो की आपल्या सगळ्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द सिरीजचा किताब आपण बहाल करावा। प्रकाश मडवी असेल, हिमांशु पाटील असेल, जयेश म्हात्रे असेल, निशिकांत तळेगावकर सर असेल, इफ मॅन ऑफ द सिरीजचा किताब दिला जाईल गंगाधर इंगोले। वेल प्लेड गंगाधर इंगोले, काय अफलातून खेळ राहिलाय। सेमीफायनल फायनलच्या मॅच मध्ये 17 आणि 21 धावा डिफेंड केल्या गंगाधर इंगोले। वेल प्लेड गंगाधर इंगोले, अभिनंदन। चला 3 पारितोषिक आहेत, त्यातील
द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक देण्यापूर्वी आपण सन्मान करणार आहोत मनोज पाटील यांचा. खूप चांगला आवाज त्यांचा आपल्याला ऐकायला मिळाला. आणि ज्या 20 या जुगावच्या मैदानावर स्पर्धा होते त्या 20 मनोज पाटील यांची वाणी नेहमीच आपल्याला ऐकायला मिळते. थँक्यू व्हेरी मच मनोज पाटील सर. तुमच्यासारख्या दिग्गज समालोचकांबरोबर आज मायक्रोफोन सेल करण्याची संधी मला लाभली. आमचे बिरजू भगत यांचा देखील आभार. त्यांनी देखील भरपूर योगदान दिले. निशिकांत तळेगावकर सर थँक्यू व्हेरी मच. हे पारितोषिक दिलं जात आहे आणि ही अगदी टोकन अमाऊंट त्यांच्या माध्यमातून दिलं जाईल. पिंट्या कुंभार आपण देखील या आपला देखील मनपूर्वक आभार आहे. तुम्ही देखील भरपूर चांगली साथ दिली. ही संपूर्ण स्पर्धा खऱ्या अर्थाने या 2 अंपायरने आपल्या खांद्यावर पेलवली आणि पिंट्या कुंभार यांना देखील आभार मानतोय. त्यानंतर आज खऱ्या अर्थानं ऑफिशियल कॉमेंटेटर म्हणून नवी मुंबईतील सगळ्यांना हवासा समालोचक, सध्याच्या घडीतला एक आघाडीचा समालोचक, मल्टी टॅलेंटेड समालोचक त्याला संबोधतात मी विघ्नेश मडवी सर यांचा इथे सन्मान केला जाईल. आणि स्पेशल थँक्स फॉर कोकणातील एक पहाडी आवाज म्हटलं जाईल सूर्यकांत गमरे सर यांचं. खऱ्या अर्थ तुमच्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक अभिनंदन. आपण आलात, आपण वेळात वेळ काढून. येस सचिन मुंडे सूर्यकांत गमरे सरांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. थँक्यू व्हेरी मच. लफडा चषक गेली 6 वर्ष ही स्पर्धा कव्हर करण्याची संधी लाभते आणि सातत्याने माझ्यावर विश्वास दाखवला यतीन भोईर. थँक्यू व्हेरी मच. हा लफडा चषक हे टायटल ज्या वेळेस आमच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून लोक पाहतात ना त्या वेळेस सगळ्यांनाच प्रश्न पडतो की हे टायटल कसं आहे. आणि सचिन मुंडे यांचा देखील सन्मान केला जाईल. cricklive.in हा सन्मान. सुजल प्लीज या. सुजल या. चला सचिन प्लीज या लवकरात लवकर. आम्हाला देखील घरून फोन येतो त्यामुळेच प्रत्येकाला घरी जायचंय. आज रविवारचा दिवस आहे. आषाढी एकादशीचा दिवस आज संपला आणि चला आता द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्या टीमने कालच्या दिवसामध्ये अगदी सेमीफायनल मध्ये प्रवेश केला होता आणि सुपर 3 मध्ये प्रवेश केला, साई सागर ऐरोली टीम या टीमला दिलं जाईल द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आणि कॅश प्राइज. चला या मंदार परब मन गुंजाळ असेल, दर्शन असेल, सगळ्याच खेळाडूने खूप चांगला परफॉर्मन्स केला ही संपूर्ण स्पर्धा. चला या लवकर. सर्वाधिक लांब लचक आणि सर्वाधिक वेळ घेणारी ही स्पर्धा आहे. जवळजवळ 8 वाजलेत, किंबहुना 8 वाजता आम्ही घरी असतो, पण लफडा चषक हे नाव आहे. चला सगळेच मान्यवर तुम्ही सगळ्यांचे शुभस्ते आपण आपल्या शुभस्ते द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आपण प्रदान करावी. आणि सलग 2 वर्ष आम्ही बोलआउटच्या स्वरूपामध्ये ही स्पर्धा पाहिली. 2 म्हणजे 6 पर्वापैकी असे 2 पर्व झाले. त्या पर्वामध्ये आपण नेहमी बोलआउट पाहिली. थँक्यू व्हेरी मच. वेल प्लेड साई सागर ऐरोली टीम. खूप चांगला परफॉर्मन्स राहिला साई सागर युनायटेड टीम. अभिनंदन सगळ्याच टीमचं. आमचे सगळेच मित्र परिवार आहे. साई सागर हा परिवार देखील अगदी आपल्या घरचा परिवार आहे आणि या परिवाराला देखील देऊया शुभेच्छा. एक छानसा फोटो आणि छानसा तुमचं व्हिडिओ देखील क्लिक केला जातोय. थँक्यू व्हेरी मच मंदार परब. अभिनंदन. आणि या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी ज्याने पटकावली आहे ती म्हणजे सगळ्यांना अचंबित करणारा परफॉर्मन्स आजच्या दिवसभरामध्ये पाहायला मिळालं. फार मोठी नावं या टीम मध्ये नव्हती तरी देखील जिगरबाज खेळ या टीमने केला आहे. त्या टीमचं नाव आहे जेडी बोनकोडे टीम. चला संपूर्ण टीम, विघ्नेश असेल, अगदी गिरीश असेल, जयेश म्हात्रे देखील आमच्या सोबत आहेत. शत्रू दळवी नाही आहेत अवेलेबल, पण जितेश राऊत देखील उपलब्ध नाही आहेत. पण खूप चांगला परफॉर्मन्स झाला. फायनल मध्ये धडक मारली आणि हा संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय. वेल प्ले टीम जेडी बोलकोडे. अभिनंदन. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी मान्यवरांच्या शुभहस्ते दिली जाईल. कॅमेरा समोर आहे हे देखील तुम्ही लक्षात घ्या. आणि सगळेच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील.
सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, ट्रॉफी जिंकण्याचा हा उत्साह आपल्याला पाहायला मिळते. JD बोनकोडे टीमने लफडा चषक या स्पर्धेचा अंतिम सामना गाठला होता आणि उपविजेता संघ ठरलाय. अभिनंदन टीम JD बोनकोडे. चला आता फायनल आणि शेवटचा ट्रॉफी. अभिनंदन गिरीश, अभिनंदन जयेश म्हात्रे, JD बोनकोडे. आणि अंतिम आणि शेवटचा ट्रॉफी प्रदान करण्यासाठी मी पुन्हा एकदा सगळ्या मान्यवरांना विनंती करतोय. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा सर्वाधिक यशस्वी आणि सर्वाधिक बलवान संघ नाव आहे श्री कृष्ण दिवा संघ ठरलाय या स्पर्धेचा लफडा चषक 2026 रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा चॅम्पियन टीम श्री कृष्ण दिवा. अगदी बाहुबली प्रमाणे प्रकाश मडवीच्या खांद्यावर ही ट्रॉफी आहे या स्पर्धेचा आणि या टीमचा हा बॅकबोन आहे. प्रकाश मडवी संपूर्ण टीम पाहायला मिळते. युवा खेळाडूंना प्राधान्य देणारा हा संघ आहे. लेजंड खेळाडूंचा देखील भरणा असलेला संघ आहे. नाव आहे श्रीकृष्ण दिवा. यांचे अभिनंदन. प्रकाश मडवी, खास करून तुमचं अभिनंदन. ज्या ज्या वेळेस तुमचा चेहरा फुलतो ना त्या वेळेस आम्हाला देखील बरं वाटतं. अभिनंदन किशोर मडवी, श्रीकृष्ण दिवा टीम. खूप चांगला परफॉर्मन्स राहिला. गोपी नावाचा मुलगा हरवलाय. चला थँक्यू व्हेरी मच. आणि ही स्पर्धा इकडेच संपली. पुढच्या वर्षी नव्या रंगात नव्या ढंगात टायटल तुम्हाला पाहायला मिळते. लफडा चषक. येथे लफडा होत नाही. यतीन भोईरचं हे आयोजन आहे. दमदार आयोजन 2027 मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळेल. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. शुभरात्र. धन्यवाद.